4 मॅचेस कव्हर करायचे आहेत। सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये। स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि तुम्हा सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटच्या या अभूतपूर्व नात्याची। वन्स अगेन रात्रीचं सत्र आणि रात्रीच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत। असं म्हटलं जातं की रात्र ही वैराची असते, मात्र ही रात्र 4 संघांपैकी कुठल्या संघाची असेल हे देखील पाहणं, त्यासाठी तुम्हाला या मैदानावरती ॲज अ दर्शक राहणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आता अजून देखील 4 मॅचेस आहेत, त्या 4 मॅचेसपैकी 4 टीमपैकी 3 संघांचा गाशा गुंडाळून एक संघ आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ बॉलर, बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील। शैलेश पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून शैलेश यांची ओळख आहे। पहिलाच बॉल जो मात्र आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय। यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळेल। डीप मध्ये फिल्डर झाली आहे मिस्टेक आणि बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार देखील आलाय। उद्या परफेक्ट 12 वाजता सामने सुरू होतील। पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल ठीक 12 वाजता रिपोर्टिंग करायचंय। पहिली मॅच असेल मोहन सबर्बन्स आणि तो संघ फाईट करेल मोरे युनायटेड या संघासमोर। दुसरी मॅच असेल जय हनुमान आणि तो संघ फाईट करेल जतीन 11 या संघासमोर। आणि 2 वाजेपासून आपल्याला ग्रुप सी देखील पाहायला मिळेल। सायली एक्स म्हणजे यजमान संघ विपक्ष छत्रपती 11 पाहुण्या संघासमोर फाईट करत असताना, आणि लॉट सी ची ग्रुप सी ची मॅच आपल्याला देखील पाहायला मिळेल। एकीकडे आयुष 11 आणि जिनजॉन असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील। एकूण 8 संघ, उद्या 2 पोल असतील याची देखील नोंद करून घ्या। त्यामुळे 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे याची देखील नोंद करून घ्यायची। उद्या संडे म्हणजे फन डे आणि फन डेच्या दिवशी कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं। मात्र गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली आहे। विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा धक्का बसेल सुमित यांच्या खेळीचा अंत। सुमित बॅक टू दी पवेलियन। पहिला मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला। फलंदाज सुमित यांच्या खेळीचा अंत। नवीन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील। भरत नवीन बॅटर, सुमित यांच्या खेळीचा अंत। मात्र सुनील आणि भरत हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत। कशी कामगिरी होईल त्यांच्या वतीने ते देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे। टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेक सारे संघ आपल्याला पाहायला मिळतात 40+ क्रिकेट खेळत असताना। ज्या संघांमधून आपल्याला अंबरनाथमधून आज बरेच सारे सितारे मिळाले, जे सितारे ओपन क्रिकेट देखील खेळत असतात। कशी कामगिरी असेल प्रत्येक संघाची ते देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे। धावफलक 6, 6 ऑन द बोर्ड। बॉलचा विचार केला तर बॉल झालेत आतापर्यंत 3 बॉलचा खेळ असून देखील शिल्लक आहे आणि गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील पुन्हा एकदा। यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कॅच झाली आहे कंप्लीट। व्हॉट अ कॅच! अफलातून झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ। विकेटचं पतन होत असताना गडी गमावलाय दुसरा। क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं 1 brings 2 विकेट, एक्झॅक्टली तेच घडत असताना मैदानावरती फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असताना पतन। फलंदाज भरत बॅक टू दी पवेलियन। यावेळेस देखील बॉलर बॅक ड्राइव्ह लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय। मैदानावरती आलेली ही सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। 7 ऑन द बोर्ड, 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आतापर्यंत बॉलचा विचार केला तर
5 चेंडूंचा खेळ झाला, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अफलातून गोलंदाजी, गोलंदाज शैलेश यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, फिंगर अप OUT. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. एंड इज वेल सो ऑल इज वेल. अंत भला तो सब भला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतील बाद. तिसरा धक्का बसतोय 7 या आकड्यावरती. अडचणीचं सावट मैदानावरती असेल. आता फलंदाज होत आहेत बाद. विकेट होत असताना पतन. फलंदाज सुनील बॅक टू दी पवेलियन. मिळेल तो म्हणजेच क्रांतीवीर क्रीडा मंडळ. कमबॅक करावा लागेल. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील अशोक. आता अशोक यांना चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी शैलेशने केली आहे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक करणं अतिशय महत्वाचं आहे. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती आनंद यांना आपण पाहतोय. रोहित आणि आनंद हे 2 खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. अशोक पाहायला मिळत आहेत. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर उशीर केला जातोय. असं जर झालं तर 2 वाजतील रात्रीचे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. अशोक बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस यू मिस आय हिट, आय विल डेफिनेटली हिट. पहिला बॉल अगदी लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे बँग ऑन टार्गेट. विकेट पतन होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद. 7 वरती अजून एक धक्का. अडचणींचं सावट क्रांतीवीर मित्रमंडळाच्या संपूर्ण डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. 7 वरती आज 4था धक्का बसेल. 4था गडी बाद होत असताना अडचणीमध्ये क्रांतीवीर 11. देवराज मैदानावरती पाहायला मिळतात. 6व्या क्रमांकावरती आलेत, पण वाटलं नव्हतं की दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच येतील. अगोदरच्या मॅच मध्ये इन टीम नव्हते, पण आता अडचणी वाढल्या आहेत. आलाय बॉल डॉट. कोरोनाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे संकट आपल्यावरती तुटून पडले होते, या मॅच मध्ये तसेच संकट बॅटिंग करत असताना इंद्रजीत 11 संघाच्या समोर खेळत असताना क्रांतीवीर या संघासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला बॉल, अजून एक डॉट बॉल, अजून एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये अशोक देखील पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरे बॉल डॉट आणि तिसरा बॉल देखील डॉट. म्हणजे सूर सापडत नाहीयेत. दुसरीकडे सूर निरागस झालेत इंद्रजीत 11 या संघाचे. अफलातून गोलंदाजी या संघाकडून पाहायला मिळते. अडचणीचं सावट क्रांतीवीर क्रीडा मंडळाच्या संपूर्ण डगआउट मध्ये. यावेळेस देखील लेट खेळण्याचा प्रयत्न होता, थोडीशी मिस्टेक होत असताना आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. रनआउटची संधी नक्की निर्माण झाली होती. असं म्हणतात की दूध का छला छाछ क्या, कोल्ड ड्रिंक भी फूक फूक कर पीता है. मैदानावरती 4 गडी बाद झालेत आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊ नये त्यासाठी डिफेन्सिव्ह अप्रोच, रक्षात्मक सोच आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरसावत असताना 8 या आकड्यावर. 8 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, मात्र वाह काय गोलंदाजी, तिखट गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र गोलंदाजांना कमबॅक करण्या अगोदर फलंदाजांना कमबॅक करावा लागेल. PP2
पॉवर प्ले नंबर 2 आपण पाहू शकतो षटक मार्गस्थ आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाय डीप मध्ये मिड विकेट, एक खेळाडू लॉंग ऑफ, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 8 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे मैदानावरती आलेली जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 9 आणि आता टेप बॉल ओव्हर. टेप बॉल ओव्हर मध्ये कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. टेप बॉल ओव्हर मध्ये गोलंदाज कशा प्रकारचे गोलंदाजी करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण मागील मॅच इंद्रजीत 11 साठी टेप बॉल अवघड होती, अवघड ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र आता कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. गडी गमावलेत आतापर्यंत 4, धावसंख्या फलकावरती 9 पाहायला मिळेल. अडचणीमध्ये संघ क्रांतीवीर क्रीडा मंडळ मात्र कमबॅक करणं अतिशय महत्वाचं आहे. गोलंदाजाचं नाव काय? पराग. पराग आग लावू शकतील का मैदानावरती या ओव्हर मध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. समोरचा संघ पहिलेच थोडासा बॅकफूट वरती आहे. या ओव्हर मध्ये जर चांगली गोलंदाजी झाली अडचणीमध्ये वाढ नक्की निर्माण होईल, पण कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्वॅकिंग एंड वरती फलंदाज तयार. पराग यांचा पहिला बॉल जो थोडासा दिशाहीन पाहायला मिळतोय. डाऊन द लेग साइड वाईट बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमला सांगावं लागेल की बंद हे हा मुस्के हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे फौलादी उम्मीदें हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानावरती हा संघ जरूर आलाय. यावेळेस पूल जरूर पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅच साडी आणि बघता बघता आपल्याला पाहायला मिळेल बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला तर गेलाय, बट मिनिमम और मॅक्सिमम एक्झॅक्टली काय हे पाहणं अत्यंत गरजेचं आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी झाली होती, मात्र या षटकामध्ये आता सुरुवात झाली आहे. यलगार केलाय आणि धावा किती येत आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं. स्क्वेलिकच्या दिशेला पुल केला आणि बॉलला गुल केलाय. येस, इट्स अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क, सिक्सर. षटकार आलाय, दमदार षटकार पाहायला मिळेल. सिक्सरच्या साथीने धावफलक पुढे सरसवत असताना 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक होईल का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. बघा पंचांशी कोणी वाद घालू नका ही विनंती असेल. येस, तिसऱ्या पंचांची मागणी मात्र करण्यात आली आहे. बाउंड्री चेक साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. एक्झॅक्टली आपण बघूया. येस सर, मॅच कंटिन्यू. ओके, येस, तिथे आपण चेक देखील करू, मात्र मॅच कंटिन्यू करण्यात येईल. यावेळेस देखील फुल करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती आलेली जी मात्र आपल्याला सिंगल पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरसवत असताना 18 आकड्यावर आणि 1 शॉट, त्यामुळे फक्त एकच धाव असेल. स्ट्रायकिंग एंडवरचे जे फलंदाज होते, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ज्यावेळेस पॉपिंग क्रीजमध्ये बॅट त्यांची ग्राउंडेड नव्हती हे पंचांनी पाहिलंय. त्यानंतर आलेली आपल्याला पाहायला मिळते जी मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल ॲड होईल, फलक पुढे सरसावेल. धावसंख्या फलकावरती 17, 17 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. मगाचा सिक्सर आहे, त्यामुळे आपण स्कोर कार्ड जो अपडेट करूया. धावसंख्या 17 पाहायला मिळेल. यावेळेस देखील रडापेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येत असताना नो बॉल. अवांतरशी धाव फलकावरती होईल. 8 धावसंख्या फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. 2 ओव्हरमध्ये धावेंचा फुल स्टॉप होता, मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय धावेंचा आता कुठेतरी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. अकाई पाऊस आहे, पण पाऊस पडतोय याला महत्व आहे. यावेळेस देखील स्टंपिंग फार चांगली होती. क्विक हँड बिहाइंड द स्टंप, फ्री हिटचा बॉल होता. आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र 18. यावेळेस देखील फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टेप बॉल ओव्हर
सातत्याने जर बघायला गेलं तर मी म्हणेल एका अशा गोलंदाजाला देणं गरजेचं आहे ज्या गोलंदाजाकडे वेग आहे, त्यासोबत अक्युरेसी, लाईन आणि लेंथ असणं गरजेचं आहे. आणि अक्युरेसी जर असेल तर मात्र तो गोलंदाज कमी धावा देऊ शकतो. पण इथे आपण पाहू शकतो स्पिनर्सचा यूज करण्यात येतोय. स्पिनरकडे वेग जरी नसला तरी तो टप्पा नियंत्रित गोलंदाजी आहे, त्यामुळे या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो आतापर्यंत एक सिक्सर जरूर आला, पण त्या व्यतिरिक्त खराब गोलंदाजी होत नाहीये. नो बॉल जरूर एक आला, पण गोलंदाजी जी करणं गरजेची आहे ती तेच आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 18 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतो. आतापर्यंत बॉल झाले 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. ओके 4 बॉल, येस 4 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. येस 4 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मिडॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. फक्त हलक्या त्याने दिशा दाखवली आहे. पुष्कर और खुश रहो. अलियजी मात्र सिंगल, एकाच हवेच्या धावसंख्या फलकावरती पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 19. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. मैदानावरती आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 21 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती होणारे ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत संधी डीजे पप्यांना. पण 21 जावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं करेक्शन आपण करूया. 20 जावा असतील. थोडंसं करेक्शन आपण करू, कारण 2 षटक 9 होत्या, त्यानंतर 11. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, जे मात्र चौथा मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शैलेशांना आपण पाहतोय. क्विक डबल, 2 धावा क्विक पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी इंद्रजीत 11 संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करणं या षटकामध्ये अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस झाली मिस्टेक. वेग प्रचंड होता, मात्र त्यासोबतीला दिशा देखील असणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल. अवांतरशी धावफलकावरती ऍड होईल. धावफलक 23 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं. यावेळेस देखील लेफ्ट चूक मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांकडे अपील, मात्र 2 धावा. जबरदस्त रनिंग मिड द विकेट.
अफलातून रनिंग बिट द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे सरसवत असताना जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 25 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. कमालीची जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते जी मात्र रनिंग बिट द विकेट. बॉल झालीत आतापर्यंत 2-4 बॉलचा काही शिल्लक आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. दोन्ही संघ आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. अजून देखील आपल्याला यानंतर 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. ही इनिंग देखील शिल्लक आहे त्यामुळे वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस विकेट फलंदाज बाद. यू मिस आय हिट. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या खेळीचा अंत. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला पाहायला मिळतोय स्किड होत आहेत मात्र बॉल सोडत नाहीयेत. ही कमिटमेंट आहे. फिल्डिंगचं स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचं दर्जा देखील तितकाच टॉप क्लास पाहायला मिळेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला पुढे सरसबत असताना आपण पाहू शकतो जाऊन पोचले ते म्हणजेच 29. यावेळेस देखील आपण पाहू शकतो लॉंगॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅप. फिल्डिंग अप्रतिम अफलातून फिल्डिंग पाहायला मिळेल. आलिया पुन्हा एकदा डबल आणि धावसंख्या फलकावरती 31. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओके थोडंसं करेक्शन 2 धावा ज्या आहेत येस तो 2 डबल झाले होते. 29 धावा आहेत. 29 येस. यावेळेस देखील आपण पाहू शकतो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जबरदस्त थ्रो. रनआउटची संधी. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. आणि 1 शॉट का सर. येस 1 शॉट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. त्यामुळे फक्त एकच धाव असेल. फक्त एकच धाव. धावफलक 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर फार चांगली आपल्याला पाहायला मिळते जी मात्र गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाने फार चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या 30 पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय 30 या आकड्यावर. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. लगेच फिल्डिंग सेट करून घ्या ही विनंती असेल टीम इंद्रजीत 11. आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. आज रात्री भरपूर वेळ. त्यानंतर उद्या सकाळी परत एकदा 12 वाजता सामन्यांना सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 4 ला होती समाप्ती आणि धावफलक 30 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या दिशेला. यावेळेस देखील मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. आलिया मैदानावरती आपण पाहू शकतो डबल. मिड विकेटच्या दिशेला फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
यावेळेस देखील आपण पाहू शकतो एक्झॅक्टली फक्त दिशा दाखवली आहे आणि 2 धावा फलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 डबल 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 आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि त्यामुळे धावसंख्येला ब्रेक लागला होता. ते धावसंख्येनं कुठेतरी थोडंसं का होईना गती प्राप्त झाली आणि हे महत्त्वाचं आहे. धावफलक 2 धावांच्या मदतीने पुढे सरसावेल, जाऊन पोचेल. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न प्रचंड गतीने आपण पाहू शकतो. बॅट फिरवली होती मात्र स्लोवर गतीचा बॉल हाताळला गेला होता. आली मैदानावरती बघता बघता जी मात्र सिंगल धावफलक 35 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल, 3 बॉलवरती एखादा मोठा फटका, धावसंख्या 40+ जर गेली, मागील मॅचला आठवून जर गोलंदाजी झाली ना तर धावा देखील डिफेंड होऊ शकतात. हे मनामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे. 35 धावा धावफलकावरती आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल सीमारेषा पलीकडे मिडविकेटच्या दिशेला, सीमा पार, षटकार. धावफलक 41 या आकड्यावरती. ज्या मुवमेंटला धाव्यांची गरज होती त्याच मुवमेंटला मैदानावरती धावा येत आहेत आणि ते गरजेचं आहे. सिक्सर आले धावफलक 41 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. जय बोले रॉक 11 संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी आता सेकंड इनिंगमध्ये क्रांतिवीर मित्रमंडळ करेल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील लव फुल टॉस ऑन साइडला टर्न केल्या मिडविकेटच्या दिशेला. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. बघता बघता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या फलकावरती 43 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल अजून देखील शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. अफलातून फिल्डिंगचा एफर्ट. एक्झॅक्टली 2 कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल पण फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा मैदानावरती कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद झाले. धावसंख्या 45-46 धावेचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. 46चं टार्गेट. बघूया 46 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती वन्स अगेन इन्व्हाइट करतोय बदलापूरचा एक गोड आवाज. अर्थातच आमचे बंधुतुल्य मित्र, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, अर्थातच अनुजी मोरे सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील.
थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर यांचा तुम्ही आवाज अतिम गोड आवाज तुम्ही ऐकत होतात त्याचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू आणि खास करून आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झालेत कारण की खास करून बिझी शेड्यूल असतं वेळ त्यांना मिळत नाही कॉमेंट्री करण्यासाठी कारण की दिवस रात्र डे नाईट फॉर्मॅट एका दिवसामध्ये रेकॉर्ड आहे त्यांचा की 2-2 3-3 कॉमेंट्री ॲट अ टाइम ते करत असतात तर त्यामुळे आज करताना आमच्या समेत उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे आभार चला 12th मॅन आपण या बघा बॅटिंग टीम 12th मॅन आता तुम्ही येणं गरजेचं आहे कारण की तुमचे आता बॅटिंग आहे ते एक्स्ट्रा प्लेअर इथे येणं गरजेचं राहणार आहे बॅटिंग टीम इंद्रजित 11 कंपल्सरी आपला एक एक्स्ट्रा प्लेअर इथे बसून राहणं गरजेचं आहे स्ट्राईक एंड वरती इम्पॅक्ट प्लेअर रवी आलेत येस इम्पॅक्ट प्लेअर रवी स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला रोहित आलेत ओव्हर नंबर 1 रोहित बॉलिंग मार्क वरती आहेत आणि यस मॅचला होते सुरुवात इनिंग नंबर 2 देवया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट लेट्स प्ले गेम ऑन मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल लेट कट केलाय पॉइंट रिझल्टचा डोक्यावरून फटका सजवलाय पार्लर स्ट्रोक येतात एक सिंगल ते कंप्लीट दुसरा धावाचा कॉल आणि अखेर या 2 धावा जरूर सक्सेसफुली कंप्लीट झाल्यात पहिल्याच बॉलवरती डबल रवीचा बॅटमधून आल्या श्री गणेश होत असताना बॅटिंग करत असताना टीम इंद्रजित 11 या संघाचं परंतु आता इंद्रजितला जीत प्राप्त होईल का या मॅच मध्ये पाहणे गरजेचं राहणार आहे पुढचा बॉल इथे आपण पाहतोय पाहावं लागेल इकडे 5 कॉल काय येतोय डॉट बॉल आलाय डॉट बॉलची सांगता पहिल्या बॉलवरती डबल तदनंतर दुसरा बॉल डॉट चांगली सुरुवात इथे करत असताना गोलंदाजी क्रांतीवीर 11 संघ करतोय तुमचे बोला देखील वेलकम बोला बाय पण स्वागत पुढचा बॉल इथे क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय केलाय यू मिस आय विल डेफिनेटली लाकूड थोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वॉट बॉल आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर रवी इम्पॅक्ट प्लेअर आज इम्पॅक्ट पडत नाही या मॅच मध्ये परतावं लागेल रवीला मैदानाच्या बाहेर अशोक माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात इनॅट नंबर 3 वरती एक असपलू खेळाडू आपल्या टीमचे आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर होतात संध्याकाळचं पर्व तुम्ही एन्जॉय करतात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वाली एक चषक 2026 चा थरार आहे आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा 9 दिवस तब्बल क्रिकेटची जत्रा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल एक मोहाल वेगळा तयार केलाय या अंबरनाथ मध्ये एक मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजचा पहिला दिवस शुभारंभ नक्कीच झालाय संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि आता मॅच नंबर 3 तुम्ही एन्जॉय करतात तिथे धावा बनवायचा ते म्हणजे 46 चं टार्गेट सेट करण्यात आलंय 46 धावा बनवायच्या आहेत पुढचा बॉल एक सिंगल तर कंप्लीट झाली सिंगल वरती थांबावा लागतोय आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय जम पोहोचलोय ते म्हणजेच 3 या धावसंख्येवरती 3 धावा धावफलकावरती आहेत पुढचा बॉल तुम्हाला पाहायला जरूर मिळेल इथे पाहावं लागेल डायरेक्ट हिट केलाय लाऊड अपील इथे परतावं लागतोय की काय प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण आहे तोपर्यंत या क्विकली 2 धावा कंप्लीट तिसरा धाव्याचा कॉल भाग मिल्का भाग स्थिती परंतु अखेर या 2 धाव्यावरती सांभाळावा लागतोय अंपायर्स कॉल का इथे चेक केला जाईल पहिल्या धावासाठी ते कंप्लीट झालंय दुसऱ्या धाव्याचा इथे नक्कीच कॉल आला की इथे चेक केलं जाईल समझे निरंजन सावंत सर इधर चेक करतील दूध का दूध पानी का पानी डीआरएस के बाद आगे की कहानी आणि इथे उंगली ऊपर परतावं लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाज होईल बाद बॅट हवेमध्ये होती आणि इथे परतावं लागलं मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद
चला डिसिजन आलेला आहे आणि ते फलंदाजाला परतावा लागेल. ऑन स्क्रीन देखील पाहू शकतात. इथे OUT फलंदाज होईल बाद. प्रॉपरली ते क्लिअर झालंय, क्लॅरिफाय झालंय की इथं फलंदाज होतील बाद धावचीच्या स्वरूपात. त्यामुळे या बॉलवरती फक्त टोटल धावा मिळतील. सर आताच या बॉलवरती टोटल किती? एकच धाव मिळेल, एकही रन नाही. पहिल्याच धाव्यासाठी आउट झालेत, त्यामुळे इथे विकेट क्लीन असणार आहे. राजेश बाद झालेत. न्यू बॅटर मैदानात आतमध्ये ऍक्टर होतात विश्वास, परंतु आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो अशोक आहेत. ओव्हर कंप्लीट झाले. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. चला इम्पॅक्ट प्लेअर आहे का? चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं गरजेचं आहे. चला बघा स्पीडअप करा, कारण की अजून बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यानंतर अजूनही 3 मॅचेस आहेत, ते आपल्याला पूर्णपणे कंप्लीट करायचे आहेत. कारण की वेळ भरपूर झाला आहे. ऑलरेडी आपण लेट आहोत, उशिरा आहोत. कारण की नेहमीच आपण पाहिलं असेल जेव्हा दिवस क्रमांक पहिला चालू होतो थोडाफार उशीर होतोच, कारण की सगळी तयारी चालू असते. आणि आज दिवस क्रमांक पहिला नक्कीच पाहायला मिळणार आहे. असे 9 दिवस तुम्हाला ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. तब्बल डे नाईट फॉर्मॅटमध्ये उद्या ठीक 12 वाजता या स्पर्धेला नक्कीच सुरुवात होईल. आणि नक्कीच चांगले उद्या 2 पोल तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे आपला घरचा संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. अंपायर सिग्नल आताचा वाईट बॉलरला आहे. अतिरिक्त धाव इथे जरूर ॲड होईल. उद्या एक एक्झिबिशन मॅच देखील आहे. एका बाजूला अंबरनाथ नगरसेवक, दुसऱ्या बाजूला बदलापूर नगरसेवक. या दोन्ही टीम्समध्ये एक एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नितीन आहे बॉलिंग मार्कवरती, सुंदर गोलंदाजी आहे. आपण पाहिली आहे क्रांतीवीर संघाची रातन एक जोर मजबूत तुम्हाला पाहायला मिळतो, जिथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि प्रॉपर टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण मैदानात 7 परत येत असताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल खालच्या हाताने पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, थोडंसं फंबल, दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि अखेर या 2 धावा कंप्लीट. इझिली 2 धावा कंप्लीट होतात. सिंगल डबलचा खेळ मैदानात 7 मध्ये चालू आहे. बुनबुनचे सागर बनतात, थेंबे थेंबे तळले साचे, हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. एक एक सिंगल डबलने धावा बनवतात, एकवडल्या जातात. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट, मारिटनुसार क्रिकेट खेळावं लागेल आता मैदानात 7 मध्ये. पुढचा बॉल बॉल तयार. पुढचा बॉल अजून एक ऑन साईडला टर्न केला, स्क्वेअर लेगला फटका तर सजवला होता. फिल्डर आहेत, एक सिंगल कंप्लीट, दुसरा धाव्याचा कॉल, थोडंसं लेट कनेक्शन आणि इथे या 2 धावा कंप्लीट. इझिली या 2 धावा जरूर कंप्लीट होतात. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय आणि इथे या 2 धावा जरूर मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड. दहा धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. या षटकातील आपण पाहतोय 4 बॉल झालेत, 2 बॉल बाकी आहेत. 2 टू गो. चला बॉल द्या, नवीन बॉल द्या, महेश दादा बॉल द्या. पुढचा बॉल बॉल तयार. बॅक टू क्रिकेट. ओ इकडे यॉर्कर लाईन, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्राचा वापर करण्यात आला आणि नेहमीच सातत्याने आपण पाहिला होता की बघा 1 बॉल बाकी आहे, 1 टू गो. आम्ही मगाशीच सांगितलं जिथे 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत, परंतु आता शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल अजून उर्वरित लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर
आखिरी गेंद शेष है। गेंदबाज फिर से एक बार नितिन अच्छी गेंदबाजी करते हुए ये ओवर में फिलहाल तो जारी है। शाम का समय यहाँ पर प्रतियोगिता का आखिरी गेंद शेष। गेंदबाज फिर से एक बार तैयार आखिरी गेंद डालने के लिए। चला नितिन वेळ घेऊ नका, चला स्पीडअप करा नितिन दादा, वेळ घेऊ नका, प्रॉपरली स्कोरिंग होते, चूक होणार नाहीये। शेवटचा बॉल बाकी आहे, बॅट्समन तयार आहे। शेवटचा बॉल, शेवटचा बॉल यावेळेस देखील यॉर्कलेनचा बॉल, परंतु इथे कन्वर्ट केला फुल टॉस मध्ये। पुढे येऊन एक सिंगल स्ट्राइक रोटेट। ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट आणि 11 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात। एका बाजूला आपण जर विचार केला तर 46 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर 11 धावा फलकावरती आहे। इट्स टाइम फॉर टेप बॉल ओव्हर। टेप बॉल ओव्हर चा नंगेस खेळ तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे षटक क्रमांक 3 आणि नक्कीच एक चांगलीच संकल्पना या वर्षी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल, जिथे टेप बॉल ओव्हर देखील पाहायला मिळणार आहे अंबरनाथमध्ये प्रथमच। चला नेक्स्ट मॅच देखील विनर विनर दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे, हे देखील नोंद घ्या। दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण इथे उपस्थित व्हायचं। विनर विनर या दोन्ही संघाला ही सूचना आम्ही पोहोचवतोय। एका बाजूला फाईट करत असताना जय बोले आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम श्री अजय 11। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण इथे रिपोर्ट करा। टॉस आपण नक्कीच करणार आहोत नेक्स्ट मॅचचा। महेश सदा तिथे आपण टॉस सोडून घेऊया नेक्स्ट मॅचचा। विनर विनर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 जे टेप बॉल ओव्हरसाठी इन्व्हाइट करण्यात आलाय सुमित आहेत। लाऊड अपील केला, परंतु इथे बॅटर सेफ असणार आहे। टोटल या 2 धावा एकवडल्या जातात आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावर पोहोचेल 13 ऑन बोर्ड। 13 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात। 46 धावांचा पाठलाग करायचा आहे। 13 धावा तर धावफलकावरती बनल्या गेल्यात। सतरा बॉल आणि 33 धावांची गरज मॅच मध्ये। महेश दादा देखील निरीक्षण करतात, कारण की भरपूर मेहनत आम्ही पाहिली आहे आणि या महेश दादाची एक वेगळी ओळख आहे या अंबरनाथ मध्ये, की मोठमोठे जे खेळाडू आहेत, सिरियसली गोष्ट आहे की मोठमोठे खेळाडू आहेत ज्यांच्या बॅट्स कोण रिपेअर करत असेल, जिथे आपण पाहिलं असेल आता एक बॅट्समन रिटायर्ड आहेत, त्यामुळे बॅटर मैदानाच्या बाहेर परततात। फलंदाज विकेट, चला विकेट आहे, परत बॅटिंगला येऊ शकत नाही हे देखील नोंद घ्या। संपांनी सांगितलंय की आपण चर्चा करत होतो महेश दादांशी की मोठमोठे खेळाडू जिथे रिपेअर करण्यासाठी बॅट ही ओळख आहे महेश दादांची। गेले कित्येक वर्ष आम्ही पाहिलं, आमच्या स्वतःचे देखील आम्ही घेऊन आलो होतो, कित्येक वर्ष झाली अजूनही आठवत आहे। आणि प्रॉपर बॅटचं तुम्हाला वेट, प्रॉपर कशा प्रकारचे बॅट तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे बॅट ते करून देतात। म्हणजे MS स्पोर्ट अर्थात महेश सावंत स्पोर्ट्स हे नाव ब्रँड राहिलं आहे। मोठमोठे खेळाडू जिथे दिनू कांबळे सारखा खेळाडू, मनीष खोलेकर, मॅगी, सर्व काही मोठमोठे खेळाडू या महाराष्ट्रामध्ये आले, जिथे महेश दादाकडून बॅट ज्यांनी बनवून घेतली, परंतु इकडे गॅप मध्ये ढकललाय, इकडे गॅप मोठा आहे आणि नाही धावांचा तोटा, शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल चाललाय सीमा पार, चौकार। सेकंड इनिंग जेव्हा येते फार मजा येते मॅच मध्ये, कारण की पूर्वार्धाच्या खेळामध्ये जिथे बनल्या गेल्या 45, आता सेकंड इनिंग मध्ये बनवायचं 46, 46चं टार्गेट अजूनही ते बनवायचं। 17 धावा बनला गेल्यात। पुढचा बॉल हलक्या हाताने ड्राइव्ह केला ऑन साइडला, फिल्डर आहे तिथे शॉटला आणि इथे देखील आपण पाहतोय एक सिंगल एकवडली जाते। सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले 18 ऑन बोर्ड। 18 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक तुम्ही पाहतात जे टेप बॉल ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, ओव्हर नंबर 3। पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय बिग वाईट असू शकतो आणि अंपायर्स नक्कीच आमच्या दिशेने वळतात। वाईट +1 म्हणजे इथे बाय 1 गेट 1 फ्री, एक के ऊपर एक फ्री आहे बाय। वाईट +1 2 धावा ऍड होतील, धावफलक पोहोचेल 20 ऑन बोर्ड। अजून इथून पुढे 26 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये।
2 धावा इथे मिळतात. येस, 2 धावा इथे मिळतात आणि 2 धाव्याच्या मदतीनं दाफल जाऊन पोहोचेल 22-22. 22 धावा दाफलकावरती आहेत. बॉल यार, शेवटचा बॉल आहे, ऑन साईडला टर्न केला. फिल्डर आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. इकडे एक सिंगल तर मिळते आणि सिंगल वरती थांबावं लागतोय. सिंगलच्या मदतीनं आपण पाहतोय दाफलक जाऊन पोहोचल ते म्हणजेच 23 धावा दाफलकावरती आहेत. बॉल यार, पुढचा बॉल पाहावं लागेल. अंपायर कॉल वाईड बॉल. इथे एक्स्ट्रा जरूर मिळेल. दाफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजेच पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल येतोय आणि 2 धावा इथे जरूर कंप्लीट झाल्यात. सव्वीस धावा दाफलकावरती आहेत आणि अजूनही येणारे 12 बॉल आणि 20 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 12 बॉल 20 धाव्यांची गरज मैदानात सातमध्ये पाहायला मिळेल. 26 धावा बनल्या गेल्यात. येणारे आता 12 बॉल आहेत आणि 20 धाव्यांची गरज मैदानात सातमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चला, ड्रिंक्स ब्रेक मैदानात 7 मध्ये होतोय. मैदानात 7 मध्ये पाणी घेऊन जा विनंती आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानात 7 मध्ये होईल. आणि आता उर्वरित आपण जर इक्वेशन रन पाहिला तर येणारे 12 बॉल आहेत आणि 20 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये पाहायला मिळेल. आने वाले 12 गेंदे शेष और 20 रनों की जरूरत है. 12 रन्स, 12 बॉल अँड 20 रन्स टू विन. इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतो इन दिस मॅच. चला, टॉस साठी या श्री अजय 11 आणि त्याच्या अगेन्स्ट जय बोले. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी यायचंय. बघा, टॉस आपण नेक्स्ट मॅचचा करतोय. वेळ घेऊ नका. चला, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. चला, आमचे ऑफिशियल लाईव्हची टीम त्यांच्या वतीनं स्क्रीन देखील आले, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आमचे तेजस, थँक्यू सो मच. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून काय क्लिअरिटी दिसते, खरंच कौतुक करावं लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटचं प्रॉपरली एक्सप्रेशन, तदनंतर संपूर्ण जे कॅमेरामॅन जे वर्क करतात, खरंच क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीथ वाक्य. आणि सातत्यानं अगदी कमी वेळामध्ये ज्या यूट्यूब वाहिनीची चर्चा राहिली आणि अखंड ग्रामीण टेनिस क्रिकेट या पटलावरती नेहमीच सातत्याने ज्यांनी अधिराज्य गाजवलं आहे अशी ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम, त्यांचं खरंच सॅल्यूट आहे, कौतुक करावं लागेल. विशेष प्रेम या सर्व प्रेक्षकांचं त्या चॅनलवरती राहिलं आहे आणि तब्बल 2 वर्षामध्ये कमी वेळामध्ये तब्बल 1 लाख अधिक सबस्क्रायबर ज्यांनी कमवलेत अशी ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते यूट्यूब वाहिनी. त्यांचं खरंच कौतुक करूयात आणि जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस देखील एका बाजूला झालाय, टॉस जिंकला टीम. बाउंड्रीला ज्यांनी पण पडद्यावर हात ठेवलाय कृपया करून काढायचा तो हात बाउंड्री लाईनला. धन्यवाद धन्यवाद. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रोहित षटक क्रमांक 14 घेऊन सज्ज झालेत. बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला टर्न करण्याचा, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे अखेर थोडं फार लेझी क्रिकेट आणि अखेर तुम्हाला इथे जरूर पाहायला मिळेल जिथे एक सिंगल 0 एकवडली गेली, जिथे 12 बॉल आणि 20 धाव्यांची गरज होती, परंतु आता समीकरण उर्वरित आहे.
येणाऱ्या 11 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. काटेकी टक्कर मैदानात आतमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. 11 बॉल आणि 19 धावांची गरज या मॅच मध्ये. काटाकीर अशी लढत. स्ट्राईक एंडवरती अशोकला आता काहीतरी कमबॅक करावं लागेल. आपल्या टीमसाठी आता काहीतरी चक्रवर्ती निर्माण करावं लागेल. बॉल तयार. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय स्विंग अँड मिस. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये, परंतु इथे रिस्की रन घेतलाय. दुसरा धावाचा कॉल येतोय आणि अखेर जे घडायला नाही पाहिजे होतं ते घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट देखील गेली आणि धावा देखील गेल्यात. म्हणजे आता तेलही गेलं तुपही गेलं. हाती राहिलं धोपाटणं. 2 धावा इथे मिळाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. 29 धावा धाफलकावरती बनल्या गेल्यात. येणारे 10 बॉल आहे आणि 17 धाव्यांची गरज. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल ही मॅच, कोण बनेल या मॅचचा सिकंदर. आने वाले 10 गेंदे शेष, 17 रनों की जरूरत. व पुढचा बॉल स्विंग केल्या बॉलला. एक सिंगल तर जरूर मिळते आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. आता येणारे 9 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. एक बॉल वरती मॅच चेंज होते. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना मैदानावरती आहे. 9 बॉल आणि आता 16 धाव्यांची गरज. एका क्षणावरती क्रिकेट असवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं ते म्हणजे क्रिकेट आहे. अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आजचा रिझल्ट 9 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. बॉल तयार. मॅच ऑन. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लांबी नाहीये, उंची तर आहे. फिल्डर जज फिल्डर पासून दूर. दुसरा धावेचा कॉल. इकडे पाहावं लागेल. थ्रो तर केलाय परंतु इथे कलेक्शन खराब. तोपर्यंत या 2 धावा. प्रत्येक बॉल वरती डबलचा खेळ चालू आहे. 1 रन शॉट आहे. आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. म्हणजे आता असं म्हणावं लागेल की जिथे धावलेत त्याचं मेहनतीचं फळ मिळालं नाहीये. जणू काय प्रॅक्टिस करत होते की काय धाव्यांची. आणि इथे प्रॉपरली एडजस्ट केला आमच्या अंपायर्सने. क्रॉस झाली नव्हती इथं लाईन, त्यामुळे इथे खूप लांब होतं. क्रॉस काय टच देखील झालं नव्हतं. आणि चालाकी इथे दिसून आली आणि अंपायरने ते लगेचच पकडलं, कैद केलं. कारण की SP पॅनल नो डाऊट चूक होणार नाही. पुढचा बॉल भन्नाट वेगाने टाकण्यात आलाय. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. बॅटर पासून दूर ठेवलं. त्यांना माहिती आहे की हे वीक झोन आहे बॅटरचं, की बॅटर पासून दूर ठेवणं. परंतु आता निर्णायक बॉल आहे. 7 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. आता मेहनत प्रचंड करावी लागेल मैदानात 7 मध्ये. कारण की आपण नेहमी म्हणत असतो की मेहनतीला इथे जर तुम्ही खरे उतराल ना तर नक्कीच तुम्हाला ते फळ मिळेल मैदानात 7 मध्ये. 7 बॉल निर्णायक बॉल, इम्पॉर्टंट बॉल. हो इथे देखील स्विंग अँड मिस. डॉट बॉलची सांगता मैदानात 7 मध्ये झाली आहे. आता इक्वेशन मध्ये चेंज आहे. येणारे 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये. ओव्हर कंप्लीट झाले. 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. बघा रिव्ह्यू नाहीये, हे देखील नोंद घ्या. बघा बॅट्समन आतमध्ये जाऊ नका बॅट घेऊन. बघा बॅट चेंज करून बॅट आयोजन कमिटीकडे बॅट द्या. रिटायर्ड. ओके रिटायर्ड. त्यामुळे बॅटर आय थिंक चेंज होतात. येस चला 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये. काय होईल मॅचचा निकाल, कोण जिंकेली मॅच. 6 बॉल 14 धाव्यांची गरज. सुनील आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 6 14 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये. काय होईल या मॅचचा निकाल, कोण बनेल काटेकी टक्कर मैदानात 7 मध्ये. आणि दोन्ही टीम्सला जिंकणं गरजेचं आहे. डू ऑर डाय मॅच आहे. करो या मरोची स्थिती डू ऑर डाय मॅच आहे. अभी नाही तो कभी नाही आणि ते करून दाखवावं लागेल. कारण की जर जिंकाल तर नेक्स्ट राऊंड मध्ये, जर हाराल तर तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये म्हणजे नेक्स्ट इयर जेव्हा ही स्पर्धा येईल 364 दिवस या स्पर्धेची या क्षणापासून वाट पाहावी लागेल. बॉलर तयार.
पहिला बॉल इथे आपण पाहतोय सुरुवात डॉटनी झालीये आणि इथे लेफ्टी बॅटर मैदानात आतमध्ये दाखल जाते नवीन, परंतु आता नवीनच काहीतरी करावं लागेल नवीनला. 5 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. काय होईल या मॅच मध्ये, मेहनत करावी लागेल. 5 बॉल 14 धाब्यांची गरज आहे. निर्णायक बॉल. बॉल तयार. पुढचा बॉल बॅकफुटला पंच केलाय. बॅटचे एज आहे, एज आणि मागे गेलाय. 2 धावा इथे मिळतील. आता समीकरण मध्ये चेंज. 4 बॉल 12 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. मेहनत प्रचंड करावी लागेल. कुठल्या संघाला इथे मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल, कारण की आपण नेहमी म्हणत असतो 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी बाजूला सरसावल्याना 4 अक्षराची मेहनत जर मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि ते यश मिळवायचं असेल तर 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 4 बॉल 12 धाब्यांची गरज. हो, पुढचा बॉल इथे गल्ली पासून विकेट किपरचा हातामध्ये बॉल. आता थोडेसे निराश आहेत आणि आता समीकरण येऊन थांबलाय. 3 बॉल आणि 12 धाब्यांची गरज. काटेकी टक्कर आहे. 1 बॉल निर्णायक ठरणार आहे. महत्वपूर्ण बॉल आहे. पावलांचा वापर केला, सॉडंबूल करण्याचा प्रयत्न. इकडे थ्रो देखील चुकीचा घडलाय. आता मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आहे. येणारे 2 बॉल आणि 11 धाब्यांची गरज आहे. 22च्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. आता काटाकीर अशी मॅच. 2 बॉल 11. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आता 2 बॉल 11 धाब्यांची गरज आहे. कारण की असं म्हटलं जातं ना, अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी उस पत्थर को क्यों पूछते, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. तोच भरोसा आता स्वतःवरती दाखवावा लागेल बॅटिंग करत असताना अशोक माळीला. आणि 2 बॉल 11 धाब्यांची गरज. आठवावं लागेल. या इतिहासाच्या पानावरती कोणी कोणी इतिहास रचलाय त्याचं नाव मनामध्ये घ्यावं लागेल. ओ, इकडे बॅटर पासून दूर. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आता मॅच एका बाजूला झुकली आहे. 1 बॉल आणि 11 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. चमत्कारच या मॅचला बदलू शकतो. 1 बॉल 11. क्रिकेट वेळा आपण पाहिलंय की असे कित्येक कारनामे झालेत, कित्येक चमत्कार घडलेत, परंतु आता 1 बॉल 11. पुढे येऊन ऑन साइडला टर्न केलाय. सामना इथे होतोय फिनिश विकेटने आणि इथे सामना जिंकला टीम क्रांतीवीर 11 या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक, टफ लक. या स्पर्धेतून पहिला संघ जो बाहेर होतोय अर्थातच टीम इंद्रजित. हरकत नाहीये, चांगला खेळ केलाय. हार्ड लक. नेक्स्ट मॅचेससाठी भरपूर सारे शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच देणार आहोत, जिथे आपण या मॅचची आमचे तुषार मामा एक उत्कृष्ट गोलंदाज आणि आमचे हमीद आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. इस मॅच समरी देखील ऑन स्क्रीन आहे. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी, बॅटिंग करत असताना पूर्णपणे मॅच समरीचा रिझल्ट आपल्या समोर आहे. जिथे बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 15 धावा नक्कीच बनवल्या शंभूनं, जिथे 6 बॉल 15 धावा बनवल्या विस्फोटक अंदाजमध्ये. इथे दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना जेनी आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच देऊया. गोलंदाजी करत असताना त्यांनी 2 षटक हाताळलं. फक्त आणि फक्त 7 धावा ज्यांनी खर्च केल्या या मॅच मध्ये आणि 2 महत्वाच्या विकेट ज्यांनी कॅरी केल्या. रोहित ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला रोहित, आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण नक्कीच देतोय. चला, मी विनंती करतोय सचिनजी बोराडे साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या शुभाचे आपण देतोय नेक्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच.